आज प्रचाराचा पहिला संडे आहे आणि या संडेला धरून जे आहे ते सगळे उमेदवार जे आहे प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहे। कोणी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करते आहे, तर कोणी घरोघरी जाऊन पदयात्रा करते आहे। अपक्ष उमेदवारांना सुद्धा आज काल चिन्ह मिळाले, त्यामुळे त्यांचा सुद्धा प्रचार सुरू झाला। मात्र राजकीय पक्षांचा तिकीट जाहीर झाल्यानंतरच प्रचार सुरू झाला होता। मात्र आज संडेचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर प्रचाराला जोर आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत शिवानी दानी आहे, ज्या भाजपच्या उमेदवार आहे। काय सांगाल, आज पहिला संडे आहे आणि प्रचाराचा मुहूर्त तुम्ही मंदिरापासून सुरू केला आहे? आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आणि 100% हिंदू धर्माला मानणारे अनुयायी आहोत। त्यामुळे दिवसाची सुरुवात ही मंदिरापासून करायची हा सर्वात दृढ संकल्प आम्ही केलेला आहे। त्याच अनुषंगाने व्यंकटेश नगर या मंदिरामध्ये व्यंकटेशाचं दर्शन घेतलं आहे आणि आम्ही आपल्या प्रचाराच्या दुसऱ्या दिवसाची पदयात्रेची सुरुवात इथून आम्ही चारही उमेदवार सर्व आमच्या कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांसोबत आम्ही इथे सुरुवात करतोय। कशा प्रकारे प्रचाराचं सगळं नियोजन आहे? काही ठिकाणी पदयात्रा केली जाते, घरोघरी भेटी देण्यावर जोर आहे? निश्चितच आम्ही सर्वजण घरोघरी भेटी देतो आणि प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वार्ड अध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत परिचय करायचा आणि संपर्क करायचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय। नक्कीच ही सगळी टीम आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रभागातील जे उमेदवार आहेत ते सुद्धा प्रचाराला निघालेले आहे आणि एकंदर म्हणजे आजचा संडे जो आहे सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे लोक घरी असतात, त्यामुळे प्रचाराला जो आहे तो मोठ्या प्रमाणात जोर पकडल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।